नमस्कार श्रोते हो. मी अमृता संभूस माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आता शारदीय नवरात्र चालू आहे. त्यानिमित्ताने आम्ही नवरात्रीतील नवदुर्गा या मालिकेमधून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्गांशी संवाद साधत आहोत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकाच्या अंगात एक कला असते. पण त्या कलेचं सोनं कसं करायचं, ती कला कशी वापरायची, कुठे वापरायची, हे कधी-कधी आपल्याला माहिती नसतं किंवा आपल्याला त्याची संधी मिळालेली नसते. बरं, त्या कलेला कला दिग्दर्शन हे महत्त्वाचं आहे का? किंवा ती कला जेव्हा आपल्याला एखाद्यासमोर सादर करायची आहे, तेव्हा कोणत्या नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे का? हेही आपल्याला माहिती नसतं. तर आज आपण ज्या नवदुर्गेशी संवाद साधणार आहोत, त्या आहेत कमर्शियल आर्टिस्ट, फोटोग्राफर तसेच फोटोग्राफी ह्या क्षेत्रामध्ये कला दिग्दर्शन करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला. तर चला भेटूया अशा कमर्शियल आर्टिस्ट नवदुर्गेला, सौ अर्चना जोशी यांना. नमस्कार अर्चनाताई. नमस्कार. मी तुमचं अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. माझा पहिला प्रश्न हा आहे, की फोटोग्राफी ही संकल्पना तर सगळ्यांना माहितीच आहे. कारण आजकाल तर फोटोग्राफीचं वेड सगळ्यांना आहे. कुठेही आपण फिरायला गेलो, की सेल्फी शूट होतं, सेल्फी फोटो काढला जातो किंवा वेगवेगळ्या इव्हेंटना आपण फोटो बघतो काढलेले फोटोग्राफर्सनी. पण फोटोग्राफी आणि आर्टोग्राफी ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि आर्टोग्राफी ही संकल्पना तुमच्या डोक्यात कधी आली? तर फोटोग्राफी आणि आर्टोग्राफी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ओके. म्हणजे कसं की फोटो काढताना आपण जो कलात्मक विचार करतो आणि त्या कलेच्या कोंदणात फ्रीज केलेला फोटो हा निश्चितच साध्या फोटोपेक्षा चांगला असतो. अच्छा. म्हणजे कसं पुस्तकामध्ये एखाद्या पक्ष्याचा फोटो असतो आणि त्या पक्ष्याचं नाव खाली लिहिलं जातं. बरोबर. पण आपण जेव्हा फ्लेमिंगो उडत असतात त्यांचे जे फोटो काढतो आणि त्याच्या मागे निळशार आकाश दिसत असतं, पाण्यातनं वर आलेले ते पाण्याचे तुषार उडत असतात, ती कलात्मक फोटोग्राफी. अच्छा. ओके. आणि फोटो फ्लेमिंगोचा नुसता फ्लेमिंगोचा फोटो आहे आणि त्याच्या खाली फ्लेमिंगो लिहिलंय तर ती डॉक्युमेंटरी फोटोग्राफी. म्हणजे त्याला साधी अच्छा. फोटोग्राफी आणि ओके. कलात्मक फोटोग्राफी असा त्या अच्छा. दोघांमधला हा अगदी बेसिक फरक आहे. हां. म्हणजे हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना सुद्धा आपण पाळायचं असतं, की तुम्हाला कोणत्या प्रकारचा फोटो हवा आहे. नुसतंच एक चित्र म्हणून जर का तुम्हाला फोटो दाखवायचा आहे किंवा आर्टिस्टिक दृष्ट्या जर का तुम्हाला एखादा फोटो प्रेझेंट करायचा असेल. स्टोरी टेलिंग. स्टोरी टेलिंग, राईट. म्हणजे त्याचं खूप महत्त्व आहे हल्ली ह्या फील्डमध्ये. पण मग आता असं बऱ्याच क्लायंट्सना तुम्हाला समजावावं लागतं का, की फोटोग्राफी आणि आर्टोग्राफी ह्याच्यात फरक त्यांना माहिती नसतो आणि मग ते विचारतील, की आम्हाला तर लग्नाची नॉर्मल फोटोग्राफी हवी आहे. मग हे आम्ही का घ्यावं ह्याच्यामध्ये? तर तो एक अनुभव. कारण फोटो हा एव्हरलास्टिंग असतो. अगदी खरं. तुमचं अजून तरी एकदाच लग्न होतं आणि त्या लग्नाचे जे क्षण असतात ते तुम्हाला आयुष्यभर साठवून ठेवायचे असतात. तुमच्याकडे प्रूफ काय राहतं? फक्त तो फोटो आणि व्हिडिओ. मग तो सुंदर येण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता तेवढे थोडेसे एफर्ट्स त्या एका दिवसापुरते घेतले तर काय वाईट आहे. त्याच्यामुळे जर का तुमच्या आठवणी कलात्मक पद्धतीने एकदम सुंदर जतन करता येत असतील तुम्हाला तर तुमच्या 3 पिढ्या ते बघू शकतात. अगदी खरं. आणि ते बघताना आपल्यालाही आनंद मिळतो, की हां, मी त्या दिवशी अशी दिसत होते किंवा मी हा ड्रेस घातला होता किंवा माझ्या मैत्रिणीने हा ड्रेस घातला होता. काय कलर कॉम्बिनेशन होतं किंवा तेव्हाची थीम कशी होती, ह्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो. कारण हल्ली श्रोतेहो, आपणही बघतो, फोटो काढतो, पण आपण बॅकग्राऊंडचा विचार करत नाही. सेल्फी घेताना सुद्धा इथे थुंकू नये असं लिहिलेलं असतं आणि आपण सेल्फी घेतो किंवा बऱ्याच वेळा सेल्फी घेताना साडी आपण नेसलेली असते, तर ते गुजराती पद्धतीने नेसलेली वाटते. तर हे आपल्याला रिव्हर्स. भान राहत नाही सेल्फी घेताना. तर रसिको, नुसतं फोटोग्राफी ही महत्त्वाची नाहीये, पण त्याच्याबरोबरच आर्टोग्राफीचा जर का तुम्ही विचार केलात, निरीक्षण क्षमता तुमच्याकडे असेल, त्या अँगलनी बघायची निरीक्षण दृष्टी जर का असेल, तर तो फोटो नक्कीच छान येईल आणि तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल, असं मला वाटतं. बरोबर. अर्चनाताई, मला सांगा, की लहानपणापासून तुम्हाला चित्रकलेमध्ये आवड होती का? कारण लहानपणी तर काही आपण कॅमेरा हातात कधी घेतलेला नसतो किंवा कॅमेऱ्याचं फंक्शनिंगही आपल्याला माहिती नसतं. तर चित्रकला किंवा आर्ट ह्या गोष्टीकडे तुमचा कल जास्त होता का? हो. 8वी मध्ये जेव्हा मी चित्रकलेची परीक्षा द्यायचं म्हटलं होतं, तेव्हा आईने हा विचार केला होता, की जीवशास्त्राच्या आकृत्या वगैरे चांगल्या काढेल हां. आणि त्याचे 5 मार्क तरी मिळतील.
आणि शिक्षिका असल्यामुळे ते तसं विचार होते. आणि जेव्हा त्याच्यात करिअर करायचं सांगितलं मी, म्हणजे दोन्ही परीक्षा झाल्यानंतर माझ्या हां. सरांनी मला गाईड केलं, की तू हां. कमर्शियल आर्ट्स कर, फाईन अच्छा. आर्ट नको करू. ओके. कारण तू बडबडी आहेस, तुला दोन्हीचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. त्यामुळे तू फाईन आर्ट्स नको करू. तू हं. कमर्शियल आर्ट्स कर आणि कमर्शियल आर्ट्स केल्यानंतर तुला दोन्हीचा उपयोग चांगला होईल. हां. मग मी त्याची माहिती काढायला सुरुवात केली आणि घरी डिक्लेअर करून टाकलं, की हां. मला कमर्शियल आर्ट्स करायचंय. मला काही फार मार्क मिळाले नाही तरी चालणार आहे. म्हणजे असा समज होता, की कमी मार्क मिळाले तरी आपल्याला आपण आर्ट्सला हां, ॲडमिशन मिळते. बरोबर, पण आता सिच्युएशन तशी नाहीये. बरोबर. मग फाईन आर्ट्स आणि कमर्शियल आर्ट्स ह्या 2 मध्ये काय फरक आहे? फाईन आर्टसाठी तुम्हाला जे स्किल लागतं ना, ते म्हणजे तुम्हाला चित्रकला तुमची अगदी हुबेहूब तंत काढता आलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रकार असतात. म्हणजे जसं वेगवेगळे रंग वापरता आले पाहिजे. म्हणजे ऑइल कलर्स आहेत, ॲक्रिलिक कलर्स आहेत किंवा वॉटर कलर्स आहेत, पेन्सिल स्केचिंग आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन म्हणजे ते टोटली तुम्ही इंडिपेंडंट आर्टिस्ट म्हणून जे काम करता, म्हणजे ज्यांची एक्झिबिशन्स आपण बघतो, तर ते वेगळं काम असतं. आणि व्यावसायिक दृष्टिकोनातनं तुमच्या कलेचा वापर करून तुम्ही एखादं प्रोडक्ट लॉन्च करणं किंवा एखाद्या जाहिरात करणं, याच्याशी कनेक्टेड जास्त कमर्शियल आर्ट्स आहे. पण दोन्हीमध्ये रंगसंगतीला तितकंच महत्त्व असणार. हो, बेसिक सगळं सेमच असतं. हां. इव्हन आपलं फोटोग्राफीचं पण बेसिक हे आर्टच आहे. अच्छा. कारण पूर्वापार काळापासून आपण कोणी देव पाहिले नाहीत. बरोबर. देव कोण आहेत? कलाकाराने तुम्हाला ती एक छबी तयार करून दाखवली आणि सांगितलं हा गणपती आहे, अगदी खरं. हा शंकर आहे. हो. हे सगळं कलाकाराच्या इमॅजिनेशन मधनं आलंय. बरोबर. त्याच्या दृष्टिकोनातनं त्याला जे दिसलं ते त्याने चितारलं आणि ते आज आपल्यापर्यंत पोहोचलं आणि अगदी त्यालाच खरं. आपण प्रमाण मानून चाललेलं. बरोबर. त्यामुळे चित्रकाराची जी प्रमाणे आहेत, हो. त्यांचे जे नियम आहेत, हां. त्याच नियमावर आज फोटोग्राफी पण चालते. अच्छा. म्हणजे इतका हा एज ओल्ड फॉर्म्युला आहे. तो जर वापरून तुम्ही फोटो जरी काढलात ना, तरी तो छानच वाटणार आणि तो त्याची जी क्वालिटी असते ती चांगलीच राहणार. म्हणजे कलात्मक दृष्टिकोनातनं जर तुम्ही काम करत असाल तर ते एव्हरलास्टिंग असतं. बरोबर. पण मग तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात? आता फोटोग्राफीचं क्षेत्र गेले 12 वर्षापासून आहे अच्छा. आणि त्याच्या आधी मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये जॉब केलेला आहे. आणि नंतर कसं झालं, की कम्प्युटर झाले, मग डिजिटलायझेशन झालं, मग हाताचं काम थोडं कमी व्हायला लागलं आणि मग ते जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. आणि मग ते फ्रस्ट्रेशन येणार आणि मग त्यातनं डिप्रेशन येणार, त्यापेक्षा ते सोडूनच दिलं आणि स्वतःच्या कामाला सुरुवात केली. जसं आता फोटोशॉपमुळे तसं झालेलं आहे सगळंच डिजिटलायझेशन. कारण हल्ली आपल्याला पेंटर पण मिळत नाहीत बघायला. तर सगळंच डिजिटलायझेशन झालेलं आहे. ओके. मगाशी तुम्ही म्हणालात, की तुम्ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम केलंत. तर मला एक विचारायचं आहे, की एखादं प्रॉडक्ट असतं आणि जेव्हा आपण ते प्रॉडक्ट लॉन्च करतो, तर तेव्हा त्याच्यामध्ये कमर्शियल आर्टचा कसा वापर होतो किंवा ऑटोग्राफीचा त्याच्यामध्ये वापर होतो का? म्हणजे एखादं प्रॉडक्ट चांगलं नाहीये, पण ते आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे किंवा त्याच्यातले बारकावे आपल्याला चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि त्याचा खप वाढवायचा आहे. तर ह्या सगळ्याचा त्या प्रॉडक्ट लॉन्चमध्ये कसा उपयोग होतो? खूप मोठा उपयोग होतो. म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट विकता आली पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमच्या व्यवसायाचा भाग म्हणा किंवा तुमच्या कलात्मकतेचा कस म्हणा, तो तिथे लागतोच. प्रोडक्ट कुठलंही असलं तरी आजही म्हणजे कुठलीही टूथपेस्ट तुम्ही मागायला गेलात तर बरीच लोकं अजूनही कोलगेट मागतात. हो. म्हणजे कोलगेटचं ब्रँडिंग किती छान झालं होतं. बरोबर. अजूनही लोकांच्या डोक्यात कोलगेट आहे. आहे. मग हा महिमा कोणाचा आहे? हा कमर्शियल आर्ट्सचा महिमा आहे म्हणा किंवा जाहिरातीचा महिमा आहे. पण जाहिरातीमध्ये काय होतं, नुसतं कमर्शियल आर्ट्स करून चालत नाही. त्याचे बरेचसे बाकीचे पैलू पण असतात. हां. म्हणजे जसं कॉपी रायटिंग आहे किंवा हो. फोटोग्राफी आहे, हा एक पार्ट आहे त्याचा. म्हणजे किंवा ते संहिता लेखन टीम असेल. वर्क आहे. हां, कॉपीराईट म्हणजे संहिता. म्हणजे जी काही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती गोष्ट पहिले तुम्हाला लिहायला लागते. मग ती कशी सादर करायची त्याचं डिस्कशन व्हायला लागतं. ते ब्रेनस्टॉर्मिंग झाल्यानंतर मग तुम्ही त्या कन्क्लुजनला येतात, की याच्यामध्ये चित्र वापरायचं आहे का फोटो वापरायचा आहे, मग ह्याला कॅचलाईन काय द्यायची, ह्याला बॉडी कॉपी काय असेल, हे तर लोगो कुठे येणार, मग लोगोची मग त्यांचा काही हाऊस कलर्स आहेत का, मग हाऊस कलर असतील तर हाऊस कलरमध्ये करायचं का किंवा त्याची एखादी थीम आहे का, आपलं एखादं कॅम्पेन करायचं असेल तेव्हा आपल्याला कसा सर्वांगीण विचार करायला बरोबर. लागतो. आणि ह्याच्यामध्ये क्लायंट पण इन्व्हॉल्व असतो. कारण अगदी ज्याचं खरं. प्रोडक्ट आहे त्याला पण ते आवडलं पाहिजे. बरोबर आहे. त्याचे काही नियम असतील हो. तर ते नियम पाळून ते करता आलं पाहिजे अगदी तुम्हाला. खरं. तर तिथे तुमचा कस लागतो. बरोबर. म्हणजे त्याला एक प्रकारे छान नटवणं, येस, त्याचा मेकअप करणं, मेकअप करणं. हे सगळं तुम्ही करता. अर्चनाताई, तुम्ही लोकसत्तेमध्ये बालरंग ह्या सदराखाली लिखाण केलं होतं. तर ती संकल्पना कधी डोक्यात आली? आणि मुलांकरताच म्हणजे लहान मुलांकरताच लिहावं असं का डोक्यात आलं?
मुळात ती संकल्पना माझ्या डोक्यात नव्हतीच. अच्छा. हा, म्हणजे काय झालं, मी एका कंपनीसाठी स्कूल स्टेशनरीचं लॉन्च करत होतो आम्ही, आणि त्या लॉन्चचं प्रमोशनचं काम होतं माझ्याकडे. आणि त्या संदर्भामध्ये एक एक्झिबिशन होतं वरळीला, आणि त्या एक्झिबिशनमध्ये मला ॲक्च्युली शुभदाताईंनी बघितलं, मी ज्या पद्धतीने मुलांना कन्व्हिन्स करते, हे क्रेयॉन असे वापरायचे, हे रंग शुभदा चौकर का? येस. अच्छा. तर त्यांनी मला बघितलं आणि त्या माझ्या स्टॉलवर आल्या आणि त्यांनी मला विचारलं, तू हे लिहू शकशील का? म्हटलं, काय लिहायचंय? त्यामुळे नाही, तू आता हे जे मुलांना करून दाखवतेस किंवा त्यांना एक्सप्लेन करतेस किंवा त्यांना म्हणजे कसं वापरायचं साहित्य ते सांगतेस, आणि त्याच्यासाठी जी छोटी छोटी चित्र काढतेस किंवा जे छोटे छोटे सिंपल गोष्टी करून त्यांना खुलवतेस, तर ते सगळं मला आवडेल, म्हणजे हे सदर चालू करायला. तर मी पहिले तर शॉकच झाले. मी म्हटलं, ह्याचं सदर कसं करायचं? त्या म्हणाल्या की तुझं हे सगळं संपलं ना की मला येऊन भेट. अच्छा. आणि मग त्यांनी मला पूर्ण स्वरूप सांगितलं की असं असं माझ्या डोक्यात आहे, आपण हे असं सुरू करूया, पण तुला फोटो बिटो पाठवता येतील ना? मी म्हटलं, हो, नशिबाने माझ्या घरी कॅमेरा आहे आणि मी ते करू शकेन. आणि मूल माझं लहान आहे, त्यामुळे मला एवढं फार असं तयारी बियारी करायला लागणार नाही, घरात भरपूर साहित्य आहे. तर मला म्हणाल्या, ठीक आहे, मग तू सुरू कर, फक्त तुला 4 ते 8 ऍक्टिव्हिटीज एकत्र करून एकतर सलगपणे पाठव, कारण तेव्हा इंटरनेट नव्हतं. बरोबर. आणि मला त्याचा फोटो काढून फोटो मेल करायला लागायचा. त्याच्यासाठी तेवढंच, म्हणजे तेवढंच आपण करू शकायचो तेव्हा. आणि फोटो पाठवायचा, आणि जे लिखाण आहे ते लिखाण लिहून त्याचा फोटो काढून तो पण अटॅच करायला लागायचा. आणि ते पोस्टाने पाठवायचं? पोस्टाने नाही, ते मेलच करायचे. ओके. तर पण तेव्हा कसं होतं, फोनमधनं किंवा ह्याच्यामधनं ते होत नव्हतं. तुमच्या घरी पीसी पाहिजे, तुमच्या घरी ती सगळी यंत्रणा पाहिजे. ती यंत्रणा नशिबाने माझ्या घरी होती, त्यामुळे ते पॉसिबल झालं. आणि तसं ते सदर सुरू झाल्यानंतरचा त्याला रिस्पॉन्स जो आला तो एकदम माइंड ब्लोईंग होता. म्हणजे मी 2007 पासून बॅक टू बॅक 2016 पर्यंत लिहिलंय. बापरे. एव्हरी संडे. खूप क्रेडिटेबल आहे ही गोष्ट, कारण ह्या अशा गोष्टीला नेमस्तपणा लागतो. म्हणजे आपल्याला लगेच द्यायचं आहे, पुढच्या आठवड्यामध्ये आपलं सदर येणार आहे आणि पहिल्या सदरामध्ये आपलं नाव सगळ्यांपर्यंत पोचलेलं असतं, सगळ्या वाचकांपर्यंत. तर ते एक दडपण होतं का तेव्हा तुमच्या मनामध्ये, की अरे पुढच्या रविवारी किंवा शनिवारी जेव्हा कधी ते सदर यायचं, तर त्या दिवशी त्याच्या आधी माझं हे लिखाण झालेलं असलं पाहिजे किंवा तिथपर्यंत पोचलेलं पाहिजे? हो, हो, तर मग दडपण. तेव्हाच काय मनातली घालमेल वगैरे? तेव्हा दडपण यायचं, कारण की मुलाची शाळा, घरातलं सगळं करायचंय, आणि मी नोकरी करत होते. ती नोकरी सांभाळून, घरातलं सांभाळून, शिवाय मला ही ऍक्टिव्हिटी कधी कधी असं व्हायचं, 1 वाजलाय 2 वाजलाय तरी मी झोपायचेच नाही, कारण माझ्या डोक्यात ती टिकटिक चालू असायची आणि मला हे बनवायचं ते बनवायचं. मग मी ते रात्री बनवून ठेवायचे. मग एक दिवस रात्री बनवून ठेवलं, एक दिवस लिहून ठेवलं, एक दिवस फोटो काढले, असं मग ते ऍडजस्ट करून करायला लागायचं. ओके. पण त्यात तुम्हाला आवड होती, त्याच्यामुळे म्हणजे आवड असली की सवड मिळते आपण म्हणतो, त्यामुळे तुम्ही हे केलंत आणि ते एक तुमचं गोल होतंच, की नाही आपल्याला हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचं आहेच आणि त्यात तुम्ही यशस्वी झालात. अर्चनाताई, तुम्ही लहान मुलांकरता कार्यशाळा घेतल्यात. तसंच लहान मुलांना तुम्ही कोकणात घेऊन गेलात आणि तिथे सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडनं करून घेतल्यात, की जसं पाण्यात भरपूर वेळ डुंबायचं किंवा मातीत खेळायचं, हे तुम्ही केलंत. कारण आजकालचे जर का आपण पालक बघितले, तर ते मुलांना अगदी पॅम्पर केल्यासारखं ठेवतात, की नाही तू कुठेही जाऊ नको, मातीत खेळू नको, लोळू नको. पण हे जेव्हा तुम्ही केलंत, ह्या कार्यशाळा केल्यात, तर तेव्हा तुम्हाला त्या कार्यशाळा कराव्या हे का वाटलं? म्हणजे त्या मुलांच्या भविष्यामध्ये त्याचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटलं? मुळात माझ्याकडे माझ्या मुलाला जे मिळत होतं, आणि ते जे तो घरात, म्हणजे घरातलं जे आपण, मुलं एकमेकांशी बोलतात, तर ते एकमेकांशी बोलायचे. तर अरे, तुमच्याकडे नदी आहे, तुमच्याकडे विहीर आहे, तुमच्याकडे समुद्र आहे, आम्हाला आता गावच नाही. म्हणजे अशी खूप मुलांची म्हणजे खंत यायची. आणि माझ्या चित्रकलेच्या वर्गामध्ये जेव्हा मुलं यायची, तेव्हा हे सगळं शेअरिंग व्हायचं, आणि मग तिथून ती आयडिया जन्माला आली, की अरे, आपण सगळ्यांना हा अनुभव दिला तर करायचं काय होतं, घरातल्या लोकांना कन्व्हिन्स करायचं होतं आणि थोडी ऍडजस्टमेंट करायची होती. सो म्हटलं, ते खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे शिवधनुष्य पेललात तुम्ही. हो. नाही, नशिबाने माझ्या नवऱ्याला ही संकल्पना आवडली होती, आणि माझे सासरे खूप कोऑपरेटिव्ह होते. त्यामुळे कसं झालं, त्यांची पण इच्छा होती, जे आपल्या नातवंडांना मिळतंय ते बाकीच्या नातवंडांना मिळालं तर त्यांना आनंद मिळणारच आहे. आणि ह्या गोष्टींमधनं खरं मुलांमध्ये जी सुधारणा होते ना, म्हणजे ते घडण्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. म्हणजे एक त्यांची इम्युनिटी वाढते, त्यांना कुठल्याही सिस्टीम बरोबर ऍडजस्ट करायला प्रॉब्लेम येत नाही, त्यांना संभाषण कला त्यांची डेव्हलप होते. त्यानंतर त्यांना कोणालाही एखादा मुद्दा पटवून द्यायचा असेल
तर तो कशा पद्धतीने पटवून देता येईल याची जी आकलन शक्ती असते ना ती वाढायला लागते. कारण हल्ली काय झालंय, प्रत्येकाच्या घरात 1 किंवा 2च मुलं आहेत. अगदी खरं. त्यामुळे शेअरिंग हा प्रकार नाहीये, नाहीये. बोलणं हा प्रकार नाहीये, बरोबर. वाचणं हा प्रकार नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी असल्यामुळे फॅमिलीमध्ये बॉन्डिंग कमी असतं, बरोबर. किंवा असलं तरी ते दिसत नाही. ते इतकं प्रत्यक्षपणे ह्या गोष्टींचा तुमच्या घडण्यामध्ये मोठा वाटा असतो की तो तुम्हाला वयाच्या 40 नंतर कळून उपयोग नसतो. नाहीच. म्हणजे हे जे फायटिंग स्पिरिट असतं ना, हे तुम्हाला या गोष्टींमधनं मिळत असतं. आणि ते फायटिंग स्पिरिट डेव्हलप व्हायच्या दृष्टिकोनातनं आपण ते कलात्मक काही गोष्टी त्याच्यात ऍड करून त्यांचे मोटर स्किल्स डेव्हलप व्हावे, त्यांना आय हँड कोऑर्डिनेशन वाढावं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्याच्या दृष्टिकोनातनं अभ्यास करताना एकाग्रता जी लागते ती ह्या सगळ्या गोष्टींमधनं हळूहळू तयार होत असते. पण ते इतकं सायलेंटली होत असतं ना की जेव्हा मी माझं मूल दुसऱ्या मुलाबरोबर कम्पेअर केलं, ऍक्च्युली ते चुकीचं आहे, ते पण करू नये, पण असं ते नकळतपणे व्हायचं, अरे ह्याला कळलं, ह्याला का नाही कळलं. तर ही आकलन शक्ती जी असते ना, ही तुमची या छोट्या छोट्या गोष्टीतनं हळूहळू डेव्हलप होत असते. मग ह्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आम्ही क्लासमध्ये डिस्कस करायचो, त्यांचे पेरेंट्स यायचे त्यांना घ्यायला, मग तेव्हा ती मुलं आई वडिलांना सांगायची, त्यांनी किती मजा केली, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, आय एम मिसिंग इट. मग हळूहळू ते झालं. म्हणजे 3 ते 4 वर्ष ते केलं आणि ते सगळ्या मुलांनी एन्जॉय केलं. आणि ती मुलं आज मोठी झाली आहेत, अडल्ट झाली आहेत, तरी त्यांना मुरुडला यायचं असतं, आजीला भेटायचं असतं, मोदक खायचा असतो, पाण्यामध्ये हुंदडायचं असतं, नदीत म्हणजे विहिरीत उड्या मारायच्या असतात, समुद्रात डुंबायचं असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना तुमच्या डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेच्या असतात. आणि ते अजूनही त्यांच्या मनात जिवंत आहे, की जे त्यांनी लहानपणी केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला फायदा होतो. आणि मला वाटतं, की तुम्ही म्हणजे हँड क्रिएटिव्हिटी पण घेतलीत, की जसं की मातीमधनं तुम्ही काहीतरी बनवा, स्कल्पचर बनवा किंवा बॉल बनवा. तर ते तुम्ही मुद्दामून त्यांच्या हँड मूव्हमेंट्स डेव्हलप व्हाव्या म्हणून केलं? हो हो, वाळूमध्ये किल्ले बनवणं आपण अच्छा, पूर्वापार हो, ऐकत आलोय, बरोबर. वाळूमध्ये किल्ले हो, बनवा. हो, हो. मातीचा किल्ला आपण दिवाळीत का बनवतो? कारण मुलांना सुट्ट्या असतात, मुलांना फावल्या वेळामध्ये एंगेज ठेवण्यासाठी ती ऍक्टिव्हिटी क्रिएट केलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या वाढीसाठी पण त्याचा फायदा होत असेल तर वाय नॉट. म्हणजे आमच्याकडे तर आम्ही लहान असताना आम्ही काही गावात वाढलेलो नाही, आम्ही शहरात वाढलो, तर आम्ही घरामध्ये पुठ्ठ्याचा किल्ला बनवायचो. अच्छा. ओके. हा, म्हणजे आपल्या जुन्या वह्या असतात, त्याचे बरोबर. पुठ्ठे असतात, हो. ते पुठ्ठे कापून किंवा हां. असं करून असं आम्ही किल्ला बनवायचो. अच्छा. कारण ते आमची दुसरी भावंड जी गावात असायची ती आम्हाला चिडवायची, तुमच्याकडे कुठे किल्ला. हां. मग आम्ही तो किल्ला बनवायचो, मग तो पत्रातनं लिहून त्यांना कळवायचो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही तसं अच्छा. केलं. म्हणजे हे जे शेअरिंग होतं ना पूर्वी, बरोबर. ते आता हळूहळू कमी होत कमी चाललंय. झालंय. त्यामुळे ह्या गोष्टींची जास्त गरज आहे आणि असं मग ते मला मूल वाटतं. एकलकोंड होतं, की स्वतःच्याच दुनियेमध्ये राहणं किंवा दुसऱ्याबरोबर काहीच न बोलणं किंवा नाहीतर मग मोबाईल. मोबाईल. म्हणजे तोच त्याचा एक मित्र होऊन जातो, की मोबाईल आणि मी बस, बाकी नशिबाने आम्ही कोणीही नाही. सुटलो तेव्हा मोबाईल नव्हते. अक्षरशः म्हणजे आपली पिढी खरंच लकी लकी म्हणायची, आहे. हो. की आत्ताच्या जनरेशनला बघता असं वाटतं, की अरे बाबा आपल्या वेळेस नव्हतंच. साधा फोन होता ते खूप चांगलं होतं, कारण तेव्हा लोकांना एकमेकांचे नंबर सुद्धा लक्षात राहायचे. आता कोणाचाही आपला स्वतःचाही नंबर आपल्याला माहिती नसतो कित्येक वेळा. तो आपल्याला मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा लागतो आणि सांगावा लागतो. सांगावं लागतं. तर हे खूप म्हणजे विदारक दृश्य आहे आत्ताचं. पण तुम्ही ह्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्याच्याकरता ही कार्यशाळा घेतली. तर मग अजूनही तुम्ही घेता का ह्या कार्यशाळा? अजूनही कोणाला जायचं असेल तर आपण करू शकतो. अच्छा. ओके. मग ह्याला म्हणतात स्पिरिट, की दुसऱ्यांना घडवायचं. आम्ही बी घडवलं, तुम्ही बी घडा. घडा. तुम्ही बऱ्याच स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा 2023चा आपला जो गणेशोत्सव होता, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही परीक्षक म्हणून काम केलं. तर तेव्हा आलेले अनुभव आमच्याबरोबर शेअर कराल? परीक्षण करताना मुळात तुमचे मुद्दे तुम्हाला दिलेले असतात, हां. की कुठल्या मुद्द्यांवर आपण विचार करायचा आहे हां. आणि कुठले मुद्दे वगळायचे. ओके. आणि आपले सरकारी नियम जे आहेत ते काय आहेत आणि सरकारी नियमांमध्ये काय बसतं आणि काय बसत नाही हे सगळं क्लॅरिटी असते. आणि मार्क शीट एक बनलेली असते, त्याच्यावर मार्क कसे द्यायचे हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्यानुसारच ते सगळं जजिंग होत असतं. मग मूर्ती किती फुटाची पाहिजे, मग ती पी-ओ-पीची पाहिजे का शाडूच्या मातीची मूर्ती पाहिजे, मग हे सगळे याच्यामध्ये कसं काय 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 बसतंय त्याच्याप्रमाणे तुम्हाला मार्क द्यायचे असतात. आणि मग बाकीच्या परीक्षकांचे जर असतील बाकीचे परीक्षक तर सगळ्यांचे मिळून मार्क एकत्र केले जातात. सगळ्यात जास्त मार्क ज्यांना पडलेले असतात त्या मार्कांप्रमाणे मग त्यांचं
क्लासिफिकेशन होतं की याला जास्त आहेत, ह्याला कमी आहेत, मग ह्याच्यामध्ये हे हे मुद्दे चांगले होते, मग ह्याच्यामध्ये हे मुद्दे चांगले नव्हते. म्हणजे आता बरेच लोक असं करतात की सगळं आजूबाजूचा देखावा छान असतो, इको फ्रेंडली, आणि मूर्तीच तुमची पीओपीची असेल तर काही उपयोग नाही होत. बरोबर. मग काय होतं की मूर्तीचे मार्क जरी कमी असले हां. तरी आज आपण गणेशा संदर्भात बोलतोय, मूर्तीच्या बरोबर. संदर्भात, त्याच्या आजूबाजूच्या आराशीबद्दल बोलतोय, हो. आणि ती मूर्तीच जर तुमची पीओपीची असेल तर मग बरोबर. तिथे तुमचे मार्क कमी होतात. देखाव्यामध्ये सुद्धा तुम्ही प्लॅस्टिकची खेळणी वापरली आहेत हां. किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू वापरल्या आहेत, रिसायकल केल्या असतील तर चालतील, पण तरीही ते प्लॅस्टिक रिसायकल आहे. तुम्ही एखादं खोक्याचं रिसायकल केलं असेल, म्हणजे कागदी खोक्याचं केलं असेल किंवा पुठ्ठ्याचं केलं असेल किंवा म्हणजे पटकन पाण्यात विरघळणाऱ्या वस्तूचं केलं असेल तर ते कन्सिडर केलं जातं. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या इतक्या आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत किंवा इतक्या आपल्या जीवनाचा एक भाग झालेल्या आहेत की ते लक्षातच येत नाही आपल्या. आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारतो, अरे हे प्राणी तुम्ही लहान मुलांच्या खेळण्यातले टाकलेत, हे हां. फायबरचे आहेत, अच्छा. हां. फायबरचे आहेत किंवा प्लास्टिकचे आहेत, त्याचे कपडे फक्त कॉटनचे आहेत, ओके. किंवा तुम्ही त्याचं थोडंसं रुपडं बदललंय हां. पण ते मुळातच इको प्लास्टिकच फ्रेंडली आहे. नाहीये, नाहीये. तर मग तिथे पण तुमचे मार्क कट होतात. म्हणजे बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आम्हाला बघायला लागतात, आणि त्या बघितल्यानंतर मग त्याचं एक डिस्कशन होतं, आणि हां. मग सगळ्यांचं मिळून मग ते एक नंबर काढला जातो, आणि मग तसं ते जजिंग होतं. अच्छा. आपल्या फोटोग्राफीच्या संदर्भात पण अशाच पद्धतीने होतं. फोटोग्राफीमध्ये काय होतं की फोटोग्राफीमध्ये तुम्हाला म्हणजे ओपनली ते तुम्हाला सगळे नियम माहिती पाहिजेत. त्या बरोबर. नियमामध्ये ते बसतंय का? बसतंय म्हणजे का? आता पद्धत दोन्हीकडे सेमच सेम. असते, पण नियम हे आपण जेव्हा घालतो तेव्हा त्या नियमाप्रमाणे काटेकोरपणे ते पाळले जातायत का? किंवा त्याच्यामुळे काही कलात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही काही वेगळा विचार केलाय का? तुमचा विषय काय आहे? विषयाला संदर्भात तुम्ही काम केलंय का विषय सोडून कुठेतरी गेलाय? बरेच वेळा असं होतं की गणपतीची आरास, मगाशी आपण जे बोलत, बरोबर. गणपती एकीकडे असतो आणि आरास एकीकडे असते. मग ते दोघांचं काही कोऑर्डिनेशन नसतं. ते दोघांचं कोऑर्डिनेशन पण असलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं ह्या गोष्टी बघायला लागतात. म्हणजे तुम्ही जर का नियम नाही पाळलेत आणि स्पर्धेमध्ये भाग घेतलात, तर तुम्ही जे काही देखावा बनवलेला आहे, तर तो यमाकडे जातो. कारण तुम्ही नियम पाळला नाही. म्हणजे त्या स्पर्धेतनं तुम्ही बाद झालात. म्हणजे असं म्हणावं लागतं. होऊ शकतं. कारण तुम्ही पूर्ण 360 अंशांनी विचार नाही केलात. म्हणजे तुम्ही काय विचार केलात, की परीक्षक येणार आहेत, तर ते तर देखावा बघतील. मूर्तीचा विचार करणार नाहीत, असा तुम्ही विचार केलात. पण मला वाटतं आणि रसिकांनाही सांगावंसं वाटतं, की तुम्ही मग ती नुसती देखाव्याची म्हणजे गणपतीची स्पर्धा असेल, गणेशोत्सवाची असं नाही, कुठलीही स्पर्धा. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये उतरता, तर तेव्हा तुम्ही 360 अंशांनी विचार करा, की आपण हे जे बनवलेलं आहे, हे ह्या स्पर्धेच्या नियमांमध्ये बसतंय का? बसत नाहीये का? कारण तुम्ही शेवटी मेहनत घेता आणि जर का ती मेहनतच फळाला आली नाही आणि ती जर का यमच होणार असेल, हो. नियम नाही पाळले तर. 4-4 रात्री-बित्री जागून केलेलं जे आरास असते किंवा जे देखावे असतात आणि त्यांना बक्षीस नाही मिळेल, त्यांचे चेहरे एवढेसे होतात. अगदी खरं. खूप वाईट वाटतं. पण मग काय करू शकतो आम्ही? पण मग असं कधी होतं का, की समजा एखाद्या घरी तुम्ही 2 किंवा 3 परीक्षक गेलेला आहात आणि 2 परीक्षकांचं मत जुळलेलं आहे, पण तिसऱ्या परीक्षकाचं मत वेगळं आहे. त्याला वाटतं की नाही, ठीक आहे, मूर्ती ओके, म्हणजे आता पी-ओ-पीच्या मूर्तीला परमिशन दिलेली आहे. पण त्यांनी देखावा छान केलाय, वेगळी कन्सेप्ट आहे. तर मग तो म्हणत असेल की नाही, आपण देखाव्याला बघून मार्क देऊया. पण 2 परीक्षक म्हणत असतील की नाही, सगळं मूर्ती पण त्याच्यामध्ये यायला पाहिजे, कारण गणपतीचा उत्सव आहे. तर असं कधी होतं का? होतं ना बरेच वेळा. पण आणि मग कसा मार्ग काढता? मेजॉरिटी विन्स. म्हणजे कसं होतं की सामूहिक, म्हणजे जेव्हा एखादी सामाजिक किंवा सामूहिक संकल्पना असते तेव्हा तुम्हाला समाजाच्या दृष्टिकोनातूनच विचार करायला लागतो. बरोबर. तेव्हा तुम्ही तू आणि मी करून चालत नाही. नाही. तुम्हाला जर पटलंय तर तुम्हाला मी कन्व्हिन्स करू शकते का? तुम्हाला मी पटवून सांगू शकते का? मग पटवून सांगू शकत असेल तर पटवून बघायचं, प्रयत्न बरोबर. करायचा. पण जनरली असं काही एवढा कॉन्फ्लिक्ट येत नाही, कारण जी गोष्ट जे नियम दिले त्या नियमात बसत नसेल बसत तर ती नाही. काढायचीच असते ना. तर श्रोते हो, नक्की हे नीट ऐका. म्हणजे पुढल्या वर्षी जर का तुम्ही विचार करत असाल, की गणेशोत्सवाच्या स्पर्धेत मला भाग घ्यायचा आहे, तर कोणते नियम पाळावे लागतात. तुमची अपॅक नावाची इन्स्टिट्यूट आहे. तर ही इन्स्टिट्यूट चालू करावी असं डोक्यात कधी आलं आणि ती संकल्पना कशी काय सुचली? आणि सुरुवातीला अपॅक म्हणजे काय? हेही आमच्या प्रेक्षकांना सांगा. अपॅक म्हणजे APAC. हां. A फॉर आर्ट, ओके. P फॉर फोटोग्राफी, हां. A फॉर ॲडव्हेंचर हां. आणि C फॉर क्राफ्ट. ओह! अशा खूप 4ही मस्त. गोष्टींचं आपण ट्रेनिंग आणि सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतो. अच्छा.
आणि ॲडव्हेंचरमध्ये काय येतं तर ॲडव्हेंचरमध्ये बर्ड फोटोग्राफी येते, त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी येते, कुठल्या ट्रेकला तुम्हाला जायचं असेल तर त्याच्या संदर्भात जी फोटोग्राफी करायची असेल त्याचं सगळं शिक्षण आम्ही देतो, प्रशिक्षण देतो. आणि क्राफ्टमध्ये माझं छंदमित्र जे पुस्तक आहे हो. त्या संदर्भात म्हणजे लहान मुलांची ॲक्टिव्हिटीज किंवा इवन आता बऱ्याचशा कॉर्पोरेट्समध्ये CSRच्या अंडर ज्या ॲक्टिव्हिटीज होतात हो, त्या हो. ॲक्टिव्हिटीज आपण कंडक्ट करतो. म्हणजे अच्छा. त्याच्यामध्ये मग टी शर्ट पेंटिंग येतं किंवा हां. क्राफ्टमध्ये असं विचार केला तर मोठ्या माणसांसाठी आपण ग्रीटिंग कार्ड मेकिंग किंवा अशा ज्या गोष्टी येतात, कॅलिग्राफी, हां. ह्या सगळ्या गोष्टींचं आपण ट्रेनिंग देतो. ओके. लहान मुलांच्या बरोबर आपण अडल्ट्सना पण ते एज्युकेशन देतो, कारण आता अच्छा. अडल्ट्समध्ये सुद्धा अवेअरनेस वाढला आहे. वाढलाय. म्हणजे बरोबर. मानसिक ताण हा हो. सगळ्यांनाच आहे आणि हो. त्या ताणाचा उपाय म्हणून आपण हे स्ट्रेस बस्टर्स म्हणून आपण ह्या ॲक्टिव्हिटीज घेतो. अच्छा. आणि ह्याचा सगळ्यांना खरोखर फायदा होतोय. हां. कारण आता कसं झालंय, जशी मुलं एकटी पडले तसे पालकही एकटे पडत चालले. बरोबर. आणि कॉर्पोरेटमध्ये असलेलं जे पॉलिटिक्स आहे किंवा तिथे चालणारे जे कामाच्या संदर्भातले जे मानसिक प्रॉब्लेम आहेत हो. ते तुम्ही कोणाला सांगू शकत नाही, पण तुम्ही त्यातनं जात असता आणि बरोबर. जाता जाता तुम्हाला जो स्ट्रेस येतो तो हो. स्ट्रेस काढण्यासाठी तुम्हाला काहीतरी दुसरं करायची इच्छा होते. बरोबर. तेव्हा मग जे टेक्निकल अवेअर आहेत, म्हणजे जे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना थोडंसं टेक्निकल नॉलेज चांगलं असतं, ते इक्विपमेंट्स हँडल करत असतात, मग बरोबर. ते लोक फोटोग्राफी करू शकतात. बरोबर. ज्यांचे सॉफ्ट स्किल चांगले असतील ते लोक बाहेर जाऊन एखादी ऍक्टिव्हिटी केली तर त्यांना बरं वाटतं. म्हणजे तुमचा कल कसा आहे, मग तुमची तिकडे ते तब्येत कशी आहे, ॲडव्हेंचरस जी ॲक्टिव्हिटी हां, आहे ते ते आपण करू शकतील. शकतात. क्राफ्टशी रिलेटेड काही तुम्हाला एखाद्या लहान असताना तुम्हाला काही करायला आवडत असेल, एखादी वस्तू बनवायला आवडत असेल बरोबर. किंवा रिसायकलिंग आवडत असेल, ओरिगामी आवडत असेल, पेपर फोल्डिंग आवडत असेल किंवा फुलं बनवणं. आता सिनियर सिटीजन्सना मोटर स्किल्स त्यांचे तेवढे काम नाही करत, मग बरोबर. ते संधिवाताचा प्रॉब्लेम येतो त्यांना. त्या प्रॉब्लेममधनं बाहेर येण्यासाठी सुद्धा त्यांना आय हँड कोऑर्डिनेशन डेव्हलप करणं, ह्या गोष्टींसाठी, म्हणजे जेणेकरून हाताला काम, हात बिझी राहिले तर डोकं सुद्धा बिझी राहतं. हात, मन आणि मेंदू मेंदू अशा तिन्हींना तुम्ही एकसंध बांधण्याकरता हे चालू केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वयोगट असा काही नाहीये. कोणीही येऊन तो कोर्स करू कोणी करू शकतं. शकतं. पण आता जे तुम्ही ॲडव्हेंचरस फोटोग्राफीबद्दल बोललात, तर मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे कॅमेरा असणं गरजेचं आहे? असेल तर चांगलं, मग तुम्ही हां. एन्जॉय पण करता. बरोबर. म्हणजे आज 60 वर्ष 70 वर्ष हे काही वय नाहीये. हो. 60 आणि 70चे फिट पण तुम्हाला मिळतात. बरोबर. मग ते लोक जसं ट्रेक करू शकतात, चालू शकतात, धावू शकतात, मग ते फोटोग्राफी पण करू शकतात. पण जर का एखाद्याकडे नसेल कॅमेरा, तर मग तुमची इन्स्टिट्यूट त्याला प्रोव्हाईड करते का? भाड्याने देणारी लोक आहेत, हां. तशा संस्था आहेत, त्यांच्याकडनं घ्या. हां. फ्रेंड सर्कल आहे तुमचं किंवा आमच्या थ्रू करायचं असेल तुम्ही आमच्या थ्रू पण करू शकता. अच्छा. पण स्वतःचा कॅमेरा असला की असं आपण बिंदास असतो. अगदी ती खरं. वस्तू आपली आहे, आपल्या हातात आहे आणि बरोबर. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण बंद करू शकतो, पाहिजे तेव्हा आपण सुरू करू शकतो बरोबर. आणि आपल्याला हवे तिथे जाऊन हवे त्या अँगलमध्ये फोटो काढू फोटो काढू शकतो. शकतो. पण मग ही संस्था चालू कधी झाली? कोणत्या वर्षी? 2011 मध्ये आम्ही एपॅकचं रजिस्ट्रेशन केलं आहे. अच्छा. माझे बिझनेस पार्टनर आहेत विनायक पुराणिक म्हणून, हां. ते फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये 1975 पासून आहेत. अरे बापरे! म्हणजे ओके. त्यांच्या डोक्यात ती आयडिया होती आणि मग त्यांनी 90 मध्ये कधीतरी कुठेतरी ते सुरू केलं हां, हां. आणि मग ते बंद झालं होतं. त्यांच्या कालखंडामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले हां. आणि मग आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा मग आम्ही फुल जोशमध्ये आर्ट अँड क्राफ्ट आणि ट्रेक्स आणि हे सगळं त्याच्यात ऍड केलं अच्छा. आणि मग त्याला एक वेगळंच स्वरूप आलं. म्हणजे हे असं टोटल पॅकेज झालं. बरोबर. पण मग हे जे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा हे जे कोर्स आहेत, ते प्रत्येक महिन्याला तुम्ही घेता का? काय त्याचं ड्युरेशन काय असतं? फोटोग्राफीसाठी मला तुमचे फक्त 24 तास लागतात. अच्छा, तेवढे हां. पुरतात? हो. ओह! म्हणजे कसं असतं की 24 तास इनडोअरचा कोर्स होतो तुमचा आणि आउटडोअरचा कोर्स होतो त्याच्यामध्ये. म्हणजे 2 दिवस इनडोअर, 2 दिवस आउटडोअर. हां. आपण काही पूर्ण वेळ बसत नाही क्लासमध्ये. 6 तास 6 तास ते आणि 6 तास 6 तास 6 तास आउटडोअरचे. ते मिळून तो 24 तासात तो कोर्स होतो. अच्छा. आणि खरोखर तुम्ही 4 दिवसामध्ये जे शिकता ना, हां. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा हँडलिंग, प्रकाश कसा वाचायचा, प्रकाशाचे फोटो काढताना तुम्ही काय काय काळजी घ्यायची, त्याचं बरोबर. प्रॅक्टिकल ट्रेनिंग, थिअरी, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्यावर तो सर्टिफाईड कोर्स होतो. आपण हां. त्यांना एक सर्टिफिकेट देतो आणि मग त्या सर्टिफिकेटच्या जोरावर मुलांना
पुढच्या ऍक्टिव्हिटीज करायसाठी फायदा होतो, त्यांना पुढे काही त्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय किंवा एक्स्ट्रा ऍडिशनल करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचे जे बरोबर. मार्क मिळतात हो, ते हो, मार्क हो. मिळण्यात त्यांना फायदा होतो. अच्छा. अडल्ट्सना कसं होतं, अडल्ट्सना बरेच वेळा स्ट्रेस बस्टर म्हणून त्यांना तो उपयोग होतोच, हो. शिवाय त्यांना काही प्रमोशन्स हवेत किंवा त्याच्याशी रिलेटेड काही कामं करायची असतील तर बरोबर. तिथे त्यांना सपोर्टिंग हे म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे बरोबर. तुम्ही त्या कलेकडे कसं बघताय हो. त्याच्यावर ते टोटली डिपेंडेंट. डिपेंडंट आहे. बरोबर. कारण तुम्ही आता प्रकाशाचा मुद्दा काढला, तर खरंच जेव्हा आपण फोटोग्राफी करतो, तेव्हा आतमध्ये जे लाइटिंग आपण करतो, क्रिएट करतो ते वेगळं आणि जेव्हा आपण बाहेर जातो, तो जो प्रकाश असतो, नॅचरल लाईट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये येणारे फोटो वेगळे आणि त्या दोन्हीतला फरक हा आपल्याला लगेच जाणवतो आणि जो त्याच्यामध्ये मुरलेला फोटोग्राफर असेल, त्याला लगेच कळतं, की हा अगेन्स्ट द लाईट फोटो आहे का कसा आहे. त्यामुळे हे जे तुम्ही सगळ्यांना शिकवता आहात, हे खूप छान आहे आणि क्रेडिटेबल आहे. थँक्यू. अर्चना ताई मला एक सांगा, की फोटोग्राफी किंवा आर्टोग्राफी ह्या क्षेत्रामध्ये ज्या कोणाला यायचं आहे, मग त्या स्त्रिया असतील, पुरुष असतील, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आणि त्यांनी कोणत्या तयारीने यावं? कारण आपल्याकडे असं आहे, की फोटोग्राफर आहे, मग तो पुरुष असेल, महिला असेल, तर लोकांना वाटतं, की अरे हां, ह्याची एकदम चंगळ आहे, ह्याला मस्त खायला-प्यायला मिळतं, एसी हॉल आहे, एक दिवसाचं जेवण बाहेर पडतं आणि परत तो काय फक्त फोटोज काढतो, क्लिक करायच्या असतात, जास्त काही श्रम नाही, असा एक व्ह्यू आहे. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? व्ह्यू असा असण्यामागचं कारण असं आहे, की आपल्याकडे सण समारंभ साजरे करताना तो तामझाम जो दिसतो लोकांना, तो फक्त तामझाम दिसतो. पण त्याच्या मागची मेहनत म्हणजे आता तुम्हाला कला दिग्दर्शन करायचंय, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी जाऊन तुम्हाला क्लायंटशी बोलायचंय. क्लायंटशी बोलल्यानंतर त्यांना त्याचं स्वरूप काय करायचंय, त्यांचं बजेट काय आहे, त्याप्रमाणे त्यांनी जो डेकोरेटर चूज केलाय, त्या डेकोरेटरनी काय-काय ऑप्शन्स दिलेत, त्याच्या बजेटच्या बाहेर जायचं नाहीये. कलात्मक तर ते दिसलं पाहिजे, सुंदरही दिसलं पाहिजे. त्यांना कुठले स्वतःची चॉईस आहे का? त्यांना चॉईस असेल तर त्यांच्या चॉईसला पण तुम्हाला कन्सिडर करायला लागतं. ते सगळं कन्व्हिन्स केल्यानंतर तुम्हाला डेकोरेटर आणि त्या क्लायंटच्या मधला दुवा बनायला लागतं आणि मग त्यांच्यामधला दुवा बनल्यानंतर यांना काय हवंय आणि ह्यांना काय जमतंय, ह्याचं एक कॉम्बिनेशन झालं, की ह्या पहिल्याच्या मीटिंग असतात. म्हणजे जे समारंभ गोष्ट होणार आहेत जमायला हां. हवं. ते समारंभाच्या आधीचा हा होमवर्क आहे. हा होमवर्क झाल्यानंतर मग तुमचं ॲक्चुअल समारंभाच्या दिवशी ते सगळं एक्झिक्युशन म्हणजे ते करून घेणं त्यांच्याकडनं. डेकोरेटर आपल्या घरचा नसतो. त्याला एका वेळेस 10 कामं असतात. तोही ते करत असतो आणि मीही ते करत असते आणि तुमचा क्लायंट तुमच्या मागे असतो. तो तुमच्यावर विश्वास ठेवून सगळं करत असतो. त्यामुळे त्याच्यातला तो दुवा आपल्याला ते काम संपोस्तोवर बनायला लागतं आणि ते सगळं करताना मुळात डोकं शांत ठेवणं, कमी आवाजात बोलणं, गोड बोलणं, कोणालाही कुठल्याही त्यांच्या भावना दुखू नये हा मुद्दा डोक्यात ठेवून तुम्हाला वागायचं असतं. त्यानंतर त्याचं बजेट पण तुम्हाला सांभाळायचं असतं आणि फक्त हीच गोष्ट नसते, पण त्याचं एक्झिक्युशन जे आहे, तुमची जी टीम आहे ती कशी काम करणार आहे, कोण कुठे जाणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला यंत्रणा काय लागणार आहे, लाइटिंग कसं असणार आहे, मग लाइटिंग झाल्यानंतर तुम्हाला लाइटिंगसाठी जे पॉईंट मिळणार आहेत ते पॉईंट कुठे आहेत, बरं त्याचं ते व्होल्टेज तेवढं घ्यायची कॅपॅसिटी आहे का, ह्या बऱ्याचशा टेक्निकल गोष्टींचं सुद्धा तुम्हाला नॉलेज असावं लागतं आणि ते जर तुम्हाला नसेल आणि तुम्ही आयत्या वेळेला त्याला सांगितलं, अरे मेरे को इधर पॉईंट नाही, एक्सटेन्शन बॉक्स है क्या, हे तेव्हा विचारून चालत नाही. हे तुम्हाला आधी रेकी करून सगळं बघायला लागतं आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल तो समारंभ चालू असतो तेव्हा सगळ्यांचं कोऑर्डिनेशन तुम्हाला सांभाळायचं असतं आणि ते कोऑर्डिनेशन चांगलंच असायला पाहिजे, कारण लोकांसमोर तुम्ही आपल्या स्टाफला ओरडू शकत नाही. आलेल्या गेस्ट असतात त्यांना सुद्धा तुम्हाला तेवढाच रिस्पेक्ट करायला लागतो. मध्ये मध्ये येणाऱ्या लोकांना पण तुम्हाला सांभाळायला लागतं. हल्ली सगळेजण मोबाईलवर फोटो काढतात, मोबाईलवर व्हिडिओ करतात. त्या लोकांच्याही भावना दुखू नयेत म्हणून आपल्याला एक वेगळं भान ठेवायला लागतं. त्यानंतर आजी-आजोबा आहेत किंवा सीनियर सिटिझन्स आहेत, त्यांचे काही प्रॉब्लेम आले किंवा आता तुम्हाला वरनं शॉट घ्यायचा आहे म्हणून तुम्ही खुर्ची ओढून तुम्ही खुर्चीवर उभे राहिलात आणि तुमच्या उभे राहण्याने दुसऱ्या कोणाला काही दिसत नाहीये, तर ती लोकं ओरडतात तुम्हाला. म्हणजे ह्या सगळ्या बऱ्याचशा छोट्या-छोट्या गोष्टींचं तुम्हाला भान ठेवायला लागतं आणि ह्या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला डोक्यावर बर्फ, जिभेवर मध, येस. ह्या 2 गोष्टी तर अगदी बेसिक खरं. हव्याच. येस. त्यानंतर गोडबोले आडनावाप्रमाणे राहायचं. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला जी मानसिक तयारी तुम्ही केली आहे तशी तुमची शारीरिक क्षमता पण असली पाहिजे. म्हणजे दिवसाचे 6 तास जर फंक्शन असेल तर 6 बरोबर. तासातले तुम्हाला 5 तास सुद्धा उभं राहायला लागतं कधी-कधी. बरोबर. बरेच वेळा वॉशरूमला जाता येत नाही. हो.
मध्ये मध्ये स्टार्टर येतात पण ते तुम्हाला मिळत नाही, त्याच्याकडे अजिबात बघायचं नसतं. तुमचं लक्ष पूर्ण समारंभावर असलं पाहिजे. कुठलाही क्षण त्यांचा तुम्ही टिपला नाही असं होता कामा नये. बरोबर आहे. तुमचे फोन सायलेंटवर असले पाहिजेत. दुसऱ्यांनी तुम्हाला काही सांगितलं तर तुमचं डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. तुम्ही अटेंटिव्ह असले पाहिजेत. बरोबर. तुम्हाला संभाषण कला चांगली असली पाहिजे. तुम्हाला अदबीनी राहता आलं पाहिजे, अदबीनी बोलता आलं. तुमचा ड्रेस कोड चांगला असला पाहिजे. अगदी तुम्हाला मी असं नाही सांगत युनिफॉर्म घालून जा, पण तुम्ही जे काय नीटनेटके कपडे घालताय ते नीटनेटके असावेत. महिलांच्या बाबतीत तर गळे छोटे असावेत किंवा तुम्ही एकदम टाईट कपडे घालू नका, जेणेकरून तुम्ही लोकांच्या लक्षात याल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम होतील असं काही घालू नका. आणि महिलांच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टींचं आपल्याकडे अजूनही तेवढं पुढारलेलं नाही आहे. त्यामुळे महिलांनी ह्या गोष्टीचं भान ठेवावं की आपण जरी पुरुषी क्षेत्रात आहोत तरी आपण एक स्त्री आहोत आणि आपणच आपली डिग्निटी सांभाळायची असते. हे खूप महत्वाचं आहे. कारण ते जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही बोट दिलं तर हात धरणारे आहेत. बरोबर. त्यामुळे आपण बोट कुठे द्यायचं आणि कोणाला द्यायचं ह्याचा आपणच भान ठेवायचं असतं. त्यामुळे महिलांनी या क्षेत्रात येताना मनाची कणखरता जास्त असली पाहिजे आणि स्वतःला सांभाळण्यासाठी स्वतःकडे जर तुमच्याकडे सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही जर शब्द वापरत असाल, तसे हातपाय वापरता येत असेल तर चांगलं. कराटे मार्शल आर्ट्स म्हणजे त्याचाही तुम्ही एखादा कोर्स केलात तर तो तुम्हाला उपयोगी पडतो. आणि अगदी त्या कोर्सची गरज नाहीये, पण तुमची जी देहबोली आहे त्या देहबोलीवरूनच समोरच्याला कळतं की ह्या व्यक्तीच्या अंगाशी जायचं का नाही, किंवा तुमच्या डोळ्यातली जी नजर आहे ती तुम्ही त्याच्याकडे कोणत्या पद्धतीने बघताय तेवढीच पुरेशी असते. आणि मला वाटतं आपल्या ह्या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये कॅमेऱ्याचं वजन, ते वजन सांभाळण्याकरता आपल्याला अतिशय मजबूत खांद्यांची गरज असते. कारण हे पुरुष करू शकतात, पण महिलांना घरी आल्यावरती बाकीचंही काम करायचं असतं स्वयंपाकघरामध्ये, आणि ते तुम्ही 5 तास 6 तास कॅमेरा खांद्यावर वागवता. तर तो एक महत्त्वाचा पॉइंट आहे की तुमची फिजिकल स्ट्रेंथही हवी. आणि महिला आपण म्हटलं तर अतिशय मृदू स्वभावाच्या असतात किंवा इमोशनल असतात. कोणी काही बोललं की पटकन डोळ्यातनं पाणी येणं. तर ते तुम्ही त्याचं भान सांभाळायला हवं. त्यामुळे ज्या कोणी महिला ह्या क्षेत्रामध्ये येण्याकरता उत्सुक आहेत त्यांनी ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तुम्ही एक कमर्शियल आर्टिस्ट तर आहातच, पण त्याचबरोबर एक लेखिका सुद्धा आहात. तर त्याच्याविषयी जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? अमृता, जसं मी तुला मगाशी म्हटलं की लोकसत्तेमध्ये मी लिहायचे आणि त्या सदरांचं आपण एक छोटंसं पुस्तक केलं होतं, छंदमित्र. तर ते छंदमित्र पुस्तक आपण मोदीजींनी जेव्हा आवाहन केलं होतं की तुम्ही पर्यावरणाच्या संदर्भात पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी जर काही करत असाल तर आम्हाला पाठवा. तर ते पुस्तक आम्ही मोदींना पाठवलं होतं आणि ते कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा त्या पुस्तकाचं काही नशीब होतं म्हणून ते पुस्तक 2018-19 मध्ये सर्व शिक्षण अभियानाच्या अंडर सर्व महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये लागलं आणि त्याचं संकलित जी आवृत्ती आहे ती आता अजूनही आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि पुढची जी 3 पुस्तकं आहेत जी फोटोग्राफीच्या संदर्भातली आहे तर ती ॲक्च्युली मी लोकमत ठाणेमध्ये लिहित होती. ती सदर होती माझी. ओके. लोकमत ठाणे हे फक्त ठाणे जिल्ह्यापुरतंच असल्यामुळे मग आपण त्याची एक संकलित आवृत्ती निघावी ह्या दृष्टिकोनातनं पहिली 25 आर्टिकलचं जे पुस्तक आहे ते आर्टोग्राफी लग्नाची फोटोगोष्ट. अच्छा. आणि नंतरचं पुस्तक होतं फोटो मंत्र. त्याच्यामध्ये आपण फोटोग्राफी मधल्या वेगवेगळ्या शाखा आणि त्या शाखांमध्ये तुम्हाला कुठे स्पेशलायझेशन करायचं असेल तर त्याच्या संदर्भातली थोडी थोडी माहिती दिलेली आहे. म्हणजे काही मुलं बरेचशी लोक ह्या करिअरमध्ये येताना कन्फ्यूज असतात. बरोबर. की मला टेबल टॉप करायचं आहे का मला वाईल्ड लाईफ करायचं आहे का मला काय बर्ड फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं. मग ते कन्फ्युजन क्लिअर होण्यासाठी तुम्हाला पहिले तो कन्सेप्ट माहिती असला पाहिजे. मग त्या प्रत्येक कन्सेप्टला घेऊन थोडं थोडं त्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला मीटर सेटिंग काय आहे, टेक्निकल नॉलेज काय असायला पाहिजे किंवा अपर्चर किती असलं पाहिजे, हे किती, असं काही नाही आहे. जनरल माणसाला फोटोग्राफी या विषयामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि त्याबद्दल थोडीशी माहिती असावी ह्या दृष्टिकोनातनं छोट्या छोट्या गोष्टींच्या रूपाने ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचतं. तिसरं पुस्तक आहे क्लिक ट्रिक. क्लिक ट्रिक म्हणजे क्लिक करतानाची वापरली गेलेली ट्रिक. अच्छा. नावच एकदम कॅची आहे. म्हणजे कसं की कुठलाही फोटो काढताना आपण एक टेक्निक तर वापरतच असतो आणि एक युक्ती सुद्धा वापरायला लागते कधी कधी, कारण ते ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करता आलं पाहिजे तुम्हाला. मग त्या संदर्भात आपण काही गोष्टी शिकवतो. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत.
तर त्याचं हे तिसरं पुस्तक आहे. तर ह्या तिन्ही पुस्तकांमधनं फोटोग्राफी ह्या विषयाबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त आवड निर्माण व्हावी आणि तुम्हाला त्याच्यामधलं माहिती मिळावी आणि त्या संदर्भातलं तुम्हाला काही प्रश्न पडले तर त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला तिथे मिळावीत ह्या दृष्टिकोनातनं ती पुस्तकं आज बाजारात उपलब्ध आहेत. ती तुम्ही Amazonवरनं घेऊ शकता, माझ्याकडनं घेऊ शकता, माझ्या प्रकाशकाकडनं घेऊ शकता. खूप छान. तर श्रोते हो, ज्यांना कोणाला फोटोग्राफी ह्या क्षेत्रात यायचं आहे, ऑटोग्राफी ह्या क्षेत्रात यायचं आहे, त्यांनी जी आत्ता स्क्रीनवरती पुस्तकं दिसतायत ती घ्या तुम्ही. कारण ही पुस्तकं तुम्ही क्लिष्ट भाषेत लिहिलेली नाहीयेत. त्याच्यामुळे ती समजायला खूप सोपी आहेत. तर त्याचा नक्की आस्वाद घ्या. त्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये नक्कीच उपयोग होईल. कारण तुम्ही जर का ह्या क्षेत्राकडे एक करियर म्हणून बघत असाल, तर मला वाटतं ही पुस्तकं खरंच एक पाया जो असतो आपला, इमारतीला जसा पाया महत्त्वाचा भक्कम असावा लागतो, तसा हा तुमचा त्या क्षेत्रातला पाया भक्कम करण्यासाठी उपयोगी ठरतील. तर नक्की ही पुस्तकं तुम्ही विकत घ्या आणि त्याचा आनंद घ्या. आता शारदीय नवरात्र चालू आहे, तर त्यानिमित्ताने तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी आपल्या मुलांसाठी जो वेळ आपण देऊ शकत नाही तो आता द्यायची वेळ आली आहे, कारण इट्स हाय टाईम. आता कोविडमुळे सगळ्यांनाच मोबाईलवरनं बोलणं, मोबाईलवर क्लास घेणं, मोबाईलवर ॲक्टिव्हिटीज करणं किंवा बिझी राहणं, म्हणजे काही काम नसताना सुद्धा आपण फोनवर स्क्रोल करत असतो आणि आपण बिझी आहोत असं लोकांना वाटत असतं. पण त्याने जे काही दुष्परिणाम होणार आहेत ते अजून 10 वर्षांनी आपल्याला कळणार आहेत. आणि त्या 10 वर्षाची वाट न बघता आज मुलांच्या हातातला मोबाईल कसा काढता येईल ह्याचा विचार करावा. एखादी ॲक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही त्याला सांगतात YouTubeवर शोध किंवा एखादं कार्यानुभवाला दिलेलं प्रोजेक्ट तू YouTubeवर शोध, मग ते YouTubeवर शोधायच्या ऐवजी त्याला त्याच्या डोक्याने शोधू दे. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा YouTube नव्हतं. आपण कसं करायचो? त्या दृष्टिकोनातनं तुम्ही मुलांना घडवायचा प्रयत्न करा. कारण आजची ही पिढी जर बरबाद झाली तर उद्या मिलिटरीमध्ये तुम्हाला चांगले डोळे असलेली मुलं मिळणार नाहीत. फिजिकली स्ट्राँग असलेली मुलं तुम्हाला सैनिक म्हणून मिळणार नाहीत. बऱ्याचशा काय म्हणतात सरकारी जी यंत्रणा असते त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकली स्ट्राँग जी पिढी लागणार आहे, त्या पिढीचं संगोपन आज आपण करतोय. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही विचार केला पाहिजे, की आज आपली तर 20-25 वर्ष गेली आहेत, पण आपली जी भावी पिढी आहे, ती घडवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्या. त्या मुलाबरोबर वेळ घालवा. त्यांच्याबरोबर संवाद करा आणि लहान मुलंच काय, घरातले सगळे सीनियर सिटिझन म्हणा किंवा तुमच्या आजूबाजूची लोकं म्हणा, ह्या बाबतीत सुद्धा तुम्हाला थोडंसं सद्भावनेने वागायची वेळ आली आहे. कारण सगळ्यांनाच आपापले वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नामधनं आपापला तो मुद्दा कसा सोडवायचा याच्यासाठी प्रत्येकाची स्ट्रगल चाललेली असते. तर त्याच्यामध्ये आपण कसं सहभाग देऊ शकतो आणि तंत्रज्ञान आणि जे आपलं विज्ञान ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून जर तुम्हाला सुदृढ निरोगी आरोग्य जगता येत असेल तर तो मार्ग अवलंबून आपण आज पुढे जायची वेळ आलेली आहे आणि ते आपण नाही केलं तर आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे होतंय त्याचा आपण सगळे शिकार आहोत. कोविडमुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्याचा तुम्ही स्वीकार केलेला आहे आणि त्याच गोष्टी पुढे घेऊन जर तुम्ही सुखकर आयुष्य घालवायचं आहे तर आरोग्याचा मंत्र जपायलाच पाहिजे. त्यामुळे भावी पिढीचं नुकसान होऊ नये ह्या दृष्टिकोनातनं महिलांनी जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण महिलाचं घर सांभाळत असतात अजूनही. त्यामुळे महिलांनी ह्या गोष्टीकडे फार सिरियसली बघायची वेळ आली. आणि स्त्री ही एक शक्ती आहे आणि शक्ती म्हटलं की तिला काहीही अशक्य नाही असं नाहीच. अर्चनाताई तुम्ही खूप छान संदेश दिलात आणि प्रेक्षक हो हे खरंच महत्त्वाचं आहे. कारण आता आपणच स्वतः मुलांना मोबाईल देतो म्हणजे आपल्याला महत्त्वाचं काम असेल ऑफिसचं किंवा कॉल येणार असेल तर आपणच त्याला YouTubeवरती एखादं गाणं लावून देतो किंवा शाळेमध्ये प्रोजेक्ट असेल तर आपण तो बनवतो. पण मला वाटतं आत्ता जसं अर्चनाताईंनी सांगितलं तर तो प्रोजेक्ट बनवताना तुम्ही त्याला बाजूला बसवा आणि त्याला सांगा की हे असं बनवतात किंवा त्याच्याकडनं एखादं बनवून घ्या. त्याला रेडीमेड द्यायची गरज नाहीये. कारण आजकाल आपण खूप गोष्टी रेडीमेड देतो. आपल्याला आपल्या पूर्वीच्या जमान्यामध्ये हे असं रेडीमेड मिळायचं नाही. त्याच्यामुळे रेडीमेड देणं बंद करा. एकमेकांशी संवाद साधा.
मला तर वाटतं रात्रीचं जे जेवण आहे ते एकत्र बसून एकत्र तुम्ही बसून केलं करायला पाहिजे. तर ते खूप उपयोगाचं आहे, म्हणजे आपल्याकरताही आणि भावी पिढीकरताही. जे काही तुमच्या आयुष्यात आजच्या दिवसात घडलेलं आहे, ते एकमेकांशी डिस्कस करा. कारण मला वाटतं आता आपण भरपूर असे बघतो, की ह्यानी आत्महत्या केली, त्यानी आत्महत्या केली. म्हणजे ते वयसुद्धा नसतं आत्महत्या करण्याचं, किंवा त्या वयात आत्महत्या म्हणजे काय हेही माहिती नसतं. तरीसुद्धा तो निर्णय घेतला जातो. तर हे म्हणजे तुम्हाला आलेलं डिप्रेशन, तुमच्याशी बोलायला कोणी नाहीये. म्हणजे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, आपल्याला त्याची गरज आहे. पण ते किती आपण वापरायचं, त्याच्या किती आहारी आहारी जायचं, जायचं. हे आपल्या हातात आहे. कारण शेवटी वामनराव पै म्हणतात, तसं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्यामुळे ते शिल्प कसं घडवायचं, हे तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे ह्याचा तुम्ही नक्की विचार करा, कारण ती वेळ आता येऊ घातलेली आहे. अर्चनाताई, तुम्ही वेळात वेळ काढून अमृतसंवाद या यूट्यूब चॅनलवर आलात आणि इतकं छान आमच्या श्रोत्यांना सांगितलं. कारण आर्टोग्राफी हा विषय वेगळा आहे, कोणालाच त्याच्याबद्दल माहिती नाही आहे. तसंच फोटोग्राफी, त्याच्यामधील बारकावे हे काय असतात, हेही खूप छान तुम्ही सांगितलं. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. आणि रसिको, तुम्हाला जर का अपॅक इन्स्टिट्यूटला संपर्क साधायचा असेल, तर खाली जो नंबर स्क्रोल होतो आहे, त्या नंबरवरती अवश्य कॉन्टॅक्ट करा. आणि आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कोणती? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कोणाला हे तुम्हाला माहितीच आहे, अमृत संवाद या यूट्यूब चॅनलला. तर उद्या भेटूया एका नवीन दुर्गेसह. तोपर्यंत धन्यवाद.